लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांकडून आरोप प्रत्यारोपाचा फैरी झडत असताना पाहायला मिळत आहे. सुप्रिया सुळे यांनी आज पुन्हा एकदा अजित पवारांवर निशाणा साधलाय. नेमकं सुप्रिया सुळे काय म्हणाल्या बघूया. बाप जनता त्यांच्या अन्यायाला कंटाळली. लोक दबक्या आवाजात फोन करतात आणि सांगतात आम्हाला फोन आला होता. आता कोण फोन करतं, काय फोन करतं हे मला नाही माहिती. मी काय विचारत बसत नाही, कारण का दुसरे का घर में झांकने का शौक नहीं है मुझे. पण मला सगळ्यांना एक सांगायचं आहे की जो तुम्हाला धमकी देतो त्याला फक्त माझा मोबाईल नंबर द्या. याचं कारण असं की ते ज्यांना घाबरतात ना दिल्लीत, त्यांच्या समोरच अमोलदादा मी भाषण करतो आणि डंके की चोट पे भाषण करतो. आणि मला माहिती आहे उन्हाळा खूप झालेला आहे, त्याच्यामुळे बर्फ म्हणजे आईस लागतोय सगळ्यांना. आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI, ED. आणि त्याच्यामुळे ह्याची काय फार चिंता आपल्याला करायची नाही. हम लोग खाली हाथ आए और खाली हाथ ही जाएंगे. पण खाली हाथ जाने के पहले बहुत काम करना है, क्योंकि देश की सेवा कर रही है. आणि मला या निमित्ताने तुम्हाला सांगितलं, इतके वर्ष मी मोठ्यांचा मान सन्मान म्हणून कधी ग्रामपंचायत, कारखाना, बँक, दूध संघ याच्यात कधी लक्ष घातलं नाही. कारण का माझ्यावर झालेले संस्कार असे की घरातला मोठा माणूस ते करत असेल तर आपण एक पाऊल मागे राहून मदत करावी, कधी त्याच्यात गडबड करू नये. पण मला आज उपस्थित राहिलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला सांगायचे की आम्ही सगळे आता लोकसभा झाल्यानंतर विधानसभा होईल आणि त्याच्यानंतर ग्रामपंचायत, कारखाना, सोसायटी, कॉर्पोरेशन, जे कॉर्पोरेशनचं जी इलेक्शन होतील त्याला पूर्ण ताकदीने महाविकास आघाडी लढणार आहे. त्याच्यामुळे आता बरंच काय काय सांगितलं जातं. माझ्यावरही अमोलदादा तुमच्यासारखी टीका होते की 10 वर्षात कुठलाच केंद्रातला निधी आला नाही. मला अतिशय प्रांजळपणे विनम्रतेने त्यांना सांगायचे की कदाचित माझा कार्य अहवाल तुम्ही वाचला नसेल, मराठीतच आहे. आणि 3 तो सगळं म्हणजे इंग्रजीमध्ये पण आहे, हिंदीमध्ये पण आहे, उर्दूमध्ये पण आहे, पण मराठीत पण आहे. आणि त्याच्यामुळे तो कार्य अहवाल मी त्या सगळ्यांना पाठवणार आहे जे माझ्यावर आज टीका करतायत. अतिशय विनम्रपणे चांगलं पॅकिंग करून पाठवणार आहे. त्यांनी जमलं तर थोडासा वेळ काढून तो वाच